नमस्ते फ्रेंड्स, आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीजमध्ये 2 कच्च्या बटाट्यांपासून मस्त असे कुरकुरे पापड बनवतोय। लहान मुलांना ज्या वेळेला कुरकुरे आणि चिप्स खाण्याचा हट्ट करतात ना, त्यावेळेला असे हे कुरकुरे पापड मुलांना आपण बनवून देऊ शकतो। एकदा हे पापड बनवून ठेवल्यानंतर वर्षभर हॉबन डब्यामध्ये आरामशीर टिकतात। त्यामुळे ना मुलांना अगदी छोट्या मोठ्या भुकेच्या वेळेस तुम्ही हे अगदीच फटाफट मुलांना तुम्ही तळून सुद्धा देऊ शकता। कोणत्याही पद्धतीची पूर्वतयारी न करता किंवा कुठल्याही प्रकारचं पीठ भिजवता किंवा आंबवता आपल्याला हे पापड बनवायचे नाहीयेत। अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने आजचे हे पापड बनवून तयार होतात। बनवायला खूप सोपे आहेत, शिवाय चवीला तर अप्रतिमच लागतात। मस्त असे हे कुरकुरे पापड इथे बनवून तयार होतात। त्यामुळे तुम्हाला जर का माझ्या सर्वच रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राइब करा। शिवाय बाजूलाच असलेले बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या सर्वच व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुम्ही कुठलेच व्हिडिओ मिस नाही करणार। चला तर मग फ्रेंड्स, व्हिडिओला नेहमीप्रमाणे एक लाईक सुद्धा करा। पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला इथे मी 2 कच्चे बटाटे साल काढून असे पाण्यामध्ये ठेवलेले आहेत। मीडियम आकाराचे इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत आणि आपल्याला हे बटाटे जे आहेत ना पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, कारण मग बटाटे जर का असेच ठेवले तर ते लगेचच काळे पडतात। त्यामुळे पाण्यामध्येच ठेवायचे आहेत आणि पाण्यामध्येच आपल्याला या पद्धतीने लगेचच हे बटाटे किसून सुद्धा घ्यायचे आहेत। तर त्यासाठी इथे मी बारीक किसणी घेतलेली आहे आणि बारीक किसणीनेच आपल्याला हे जे बटाटे आहेत ना ते किसून घ्यायचे आहेत। जाड किसणी वगैरे वापरायची नाही, अशी बारीकच किसणी इथे वापरायची आहे। पाण्यामध्ये सर्वच हा बटाट्याचा किस इथे माझा किसून झालेला आहे। 2 ते 3 पाण्याने आपल्याला हे जे बटाटे आहेत ना ते स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। या पद्धतीने स्वच्छ असं पाणी आपल्याला दिसायला हवंय। त्यानंतर पुढची प्रोसेस करूया। तर इथे मी एक जाड तळाचं पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे। तर जाड तळाचं पातेलच आपल्याला घ्यायचं आहे किंवा कढई सुद्धा घेतली तर ती जाड तळाची असावी शक्यतो। पुढील साहित्य तुम्ही ज्या वाटीने किंवा पातेल्याने मोजणार आहात ना तर ते इथे छोटंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याने आपल्याला इथे 4 भांडे किंवा वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे। आता आपण याच वाटीने पुढचं साहित्य सुद्धा मोजणार आहोत, त्यामुळेच ना इथे मी एकाच वाटीचा वापर करणार आहे। 4 वाटी यामध्ये पाणी घातल्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स आणि काही मीठ घालून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर का चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही इथे वाळलेल्या ज्या लाल मिरच्या असतात ना तर त्या मिक्सरमध्ये बारीक फिरवून सुद्धा घेऊ शकता। चिली फ्लेक्समुळे ना आपल्या कुरकुरे पापडांना अगदी टेक्स्चर मस्त असं येऊन जातं। त्यानंतर आपण जे किसून घेतलेले बटाटे आहेत ना तर ते बटाटे आपल्याला या पाण्यामध्ये घालायचे आहेत, पण त्याआधी यामधील जे काही सर्व पाणी आहे ना तर ते आपल्याला निथळून घ्यायचं आहे। फक्त 2 बटाट्यांमध्ये सुद्धा आहे ना भरपूर असे हे कुरकुरे पापड बनवून तयार होतात। त्यामुळे तुम्ही इथे अंदाज घ्यायचा आहे की तुम्हाला इथे किती पापड बनवायचे आहेत आणि त्यानुसारच तुम्ही इथे साहित्यांचं प्रमाण घेऊ शकता। आता हे जे सर्वच बटाट्याचे किसलेले आपण या पातेल्यामध्ये घालून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी वाढवली तरी पण चालणार आहे। आता हे किसलेले संपूर्ण बटाटे आपल्याला अगदी शिजवूनच घ्यायचे आहे। फास्ट गॅसवरती पाण्याला उकळी आल्यानंतर हे जे बटाटे आहेत ना ते मस्त असे झाकण ठेवून आपल्याला अगदी मऊ असे शिजवून घ्यायचे आहेत। बटाटे व्यवस्थित शिजले की नाही ते मध्ये मध्ये 2-2 मिनिटांनी चेक करायचं आहे। शक्यतो बटाटे किसून घेतल्यामुळे फार काही वेळ लागत नाही, अगदीच पटकन हा जो किस आहे ना तो शिजला देखील जातो। त्यामुळे अगदी खूप वेळ लागत नाही, फक्त 10 मिनिटांमध्ये आपला हा बटाट्याचा किस इथे शिजून तयार होतो। 5 मिनिटं झाकण ठेवून मस्त असा वाफेवर हा किस शिजवूनच घेऊयात। झाकण ठेवल्यामुळे अगदीच पटकन हा आपला जो बटाट्याचा किस आहे ना तो इथे शिजला देखील गेलेला आहे। आणि आता यामध्ये आपल्याला पुढचं साहित्य ऍड करायचं आहे। तर त्यासाठी आपण सुरुवातीला ज्या वाटीने पाणी मोजलं तर त्याच वाटीने इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। तुम्ही जर का एखाद्या पातेल्याने इथे हे पाणी मोजलं तर त्याच पातेल्याने तुम्ही इथे रवा घ्यायचा आहे। आता हा जो रवा आहे ना आपल्याला अगदी बारीक 0 नंबरचाच वापरायचा आहे। सुरुवातीपासून गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवायची आहे आणि यामध्ये जर का काही गाठी वगैरे किंवा गुठळ्या होत असतील रव्याच्या तर त्या कलथ्याच्या मदतीने अशा प्रकारे मोडूनच घ्यायच्या आहेत, किंवा मग तुम्ही स्मॅशरचा वापर केला तरी पण चालणार आहे। फक्त यामध्ये कुठल्याच प्रकारच्या गाठी होऊ द्यायच्या नाही। गॅस इथे बंद करून सुद्धा तुम्ही हा रवा जो आहे ना तो या गरम पाण्यामध्ये मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे।
फक्त यामध्ये कुठल्याच पद्धतीच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीत, एवढीच गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. शक्यतो गरम पाण्यामध्ये या पद्धतीने रवा घातल्यानंतर गाठी या होतातच, पण आपल्याला त्या मोडून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे गॅस बंद करून सुद्धा अगदी पटकन स्मॅशरच्या मदतीने या गाठी फोडून घेऊ शकता. बरोबर 10 ते 15 मिनिटं आपल्याला हा जो रवा आहे ना, तो मस्त असा अगदी स्लो गॅसवरती शिजवूनच घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला जर का गाठी मोडता येत नसतील तर तुम्ही इथे गॅसची फ्लेम बंद करून स्मॅशरच्या मदतीने या संपूर्ण ज्या काही गाठी झालेल्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला अगदी याच पद्धतीने हा जो रवा आहे तो शिजवून घ्यायचा आहे. मीठ इथे मला कमी वाटल्यामुळे मी आणखीन इथे अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे. तुम्ही सुद्धा थोडीशी चव घेऊन पाहिजे आणि मग तर का गरज वाटली तर यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. आता मस्त असा हा जो रवा आहे ना, तो आपला बारीक गॅसवरती शिजवून तयार झालेला आहे. चला तर लगेचच पापड सुद्धा बनवायला घेऊयात. आता हे कुरकुरे पापड बनवण्यासाठी इथे आपल्याला पायपिंग बॅगचा वापर करायचा आहे. पण काय होतं ना, बऱ्याच वेळेला सगळ्यांकडे पायपिंग बॅग अवेलेबल नसते. त्यामुळे इथे तुम्ही दुधाची पिशवी घेऊ शकता किंवा मिठाची एखादी पिशवी घेऊ शकता किंवा एखादी कॅरी बॅग घेतली तरी पण चालेल. त्याला या पद्धतीने कॉर्नरला कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला सेम या पद्धतीने हे जे कुरकुरे पापड आहेत ना, ते तयार करून घ्यायचे आहेत. अगदी मिश्रण आपल्याला गरम गरम असतानाच किंवा थोडंसं हलकंसं कोमटगार झाल्यानंतर आपल्याला हे पापड फटाफट असे बनवून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला जर का वाटलं मिश्रण इथे थंड झाल्यानंतर खूपच कोरडं झालं आहे तर त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाण्याचे ॲड करून गरम आपल्याला पुन्हा गॅसवरती हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. मस्त असे हे पापड फटाफट बनवून तयार होतात. लहान मुलांना तर भरपूरच आवडतात, त्यामुळे ना बनवायला सोपे आहेत आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. पहिल्या दिवशी तर मी हे पापड गॅलरीमध्येच फॅनखाली सुकवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र कडकडीत उन्हामध्ये हे मस्त असे पापड वाळवून घेतलेले आहेत. घरामध्ये सुकायला ठेवल्यानंतर त्यावरती स्कार्फने किंवा ओढणीने झाकण घालायचं आहे, म्हणजे त्यावरती धूळ वगैरे उडणार नाही. पापड बनवताना कागदाला एकही थेंब तेलाचा वापर केला नाहीये तरी सुद्धा मस्त असे हे पापड कागदावरून निघत आहे, तुम्ही बघू शकताय. तुमच्याकडे जर का पापड या पद्धतीने उन्हामध्ये सुकवून घेण्याची अडचण असेल तर तुम्ही थोडे थोडे करून हे पापड बनवा आणि ताटामध्येच स्कार्फने झाकण ठेवून गॅलरीमध्ये तुम्ही हे पापड सुकवून घेऊ शकता. अगदी सोपी पद्धत आहे. कारण बऱ्याच जणांचा ना काय प्रॉब्लेम असतो की गॅलरीमध्ये ऊनच येत नाही, त्यामुळे पापड वाळत नाही. तर तुम्ही थोडे थोडेसे असे करून हे पापड ताटामध्ये सुद्धा झाकण ठेवून गॅलरीमध्ये सुकवून घेऊ शकता. मी सुद्धा या पद्धतीनेच हे पापड इथे बनवून घेतलेले आहेत. ताटामध्ये सुद्धा अगदी मस्त असे हे पापड सुकवून निघतात आणि 2 दिवस यांना असं उन्हात ठेवलं ना की वर्षभर हे पापड अजिबात खराब सुद्धा होत नाहीत. पापडांना तुम्ही टेक्स्चर पहा, काय मस्त असं आलेलं आहे सुकल्यानंतर. आता आपण लगेचच हे कुरकुरे पापड तळून सुद्धा बघूयात. जाड तळाच्या कढईमध्ये आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे. कडकडीत तेलामध्ये अगदी फास्ट गॅसवरती आपल्याला हे जे कुरकुरे पापड आहेत ना, ते मस्त असे या पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट आपले हे कुरकुरे पापड मस्त असे कढईमध्ये फुललेले आहेत. हे कुरकुरे पापड तळल्यानंतर इतके चवीला अप्रतिम लागतात ना, तळल्यानंतर अगदी 2च मिनिटात हे पापड संपून सुद्धा जातात. अगदी झटपट आणि सोप्या अशा कुरकुरे पापडाची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा. त्याचबरोबर व्हिडिओला नेहमीप्रमाणे एक लाईक पण करा. चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयात अशा छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय फ्रेंड्स.